नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही गेलो होतो सिद्धार्थ गार्डनला। आता मी 3 वर्षापूर्वी गेलेले होते। आता माहित नाही ह्या गार्डन मध्ये आता काय काय चेंजेस आले असेल 3 वर्षामध्ये। पहिले गेलो, तिकीट वगैरे काढलं। आता एका व्यक्तीचं 20 रुपये तिकीट आहे हे गार्डन मध्ये एंटर करायचं। तिकीट वगैरे काढून गार्डन मध्ये एंटर केलं आणि एंटर करताच आता मस्त असा छान व्ह्यू आहे। आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती गार्डन मध्ये। तसं पण ह्या गार्डन मध्ये आलं तर गर्दीच असते, पण आज डबल गर्दी आहे संडे असल्यामुळे। सारे जण इथे पिकनिकला येतात, कोणी प्राणी बघायला येतं। आज मी आदूला प्राणी बघायला घेऊन गेले होते तिथं। त्याला प्राणी बघायला खूप आवडतं। त्याने जर प्राणी बघायला आहे तर असे टॉयज मध्येच बघितले आहे, आता रिअल मध्ये तो कुठे बघणार आहे। मग गेलो, मग माशा वगैरेचं चालू होतं तिथे। माशाचं तिकीट आपल्याला वेगळं काढावं लागतं, म्हणजे जी एंटर फीस आहे ती 20 रुपये आहे। आणि जर आपल्याला प्राणी बघायचं असेल किंवा ह्या माशा वगैरे बघायचं असेल, ह्या माशा बघण्याची फीस 10 रुपये आहे, म्हणजे 10 रुपये तिकीट आहे माशा बघायचं। दोघं बाप लेकन मस्त फिश बघण्यामध्ये बिझी झाले होते आणि मला एकटीला दिलं होतं इकडं सोडून। इथं ज्या नाही त्या प्रकारच्या माशा आहेत बघा। मला तर असं वाटतं की म्हणजे जगामध्ये जेवढ्या पण माशा असतील तर तेवढ्या माशा इथे आहेत। फक्त असं मी ज्या ओळखते 2-4 माशा तर त्या इथं नव्हत्या, म्हणजे पॉपलेट, ते खांदा खुंदा काहीतरी माशा असतात तर त्या नव्हत्या बघा। मग आता माशांसाठी मग काहीतरी म्हणूयात। मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हात लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी। मग आता तुम्ही बघा संपूर्ण माशा इथल्या। माशा वगैरे सगळं बघून झालं होतं। मग आता थोडंसं बाहेरचं पण बघावं म्हणलं। आदू मस्त एन्जॉय करत होता, बाबाचा हात पकडून चालत होता। आता बाबा सोबत आहे मग माझी कुठं गरज आहे त्याला। मस्त बाबाचा हात पकडून चालत होता। थोडा वेळ चालला थोडा बोर होत होता तो। आता दीदी नाही, कोणी नाही सोबत, म्हणूनच जास्तच बोर होत होता। चालला आणि मग म्हणतो बाबांना की आता उचलून घ्या। मग बाबांनी घेतलं उचलून। मग थोडा वेळ समोर गेलो आणि मस्त असं तिथं खेळत होता। आणि गार्डन मध्ये मस्त बुद्धिस्टची मूर्ती पण आहे बघा। गार्डन मध्ये जा, आपण कुठं पण जा, पण असं बाहेरचं खायला खूपच मजा येते बाहेर फिरायला गेल्यावर। म्हणूनच समोसा घेतला होता, पण समोसा खूपच म्हणजे घाण होता, एवढा चांगला नव्हता चवीला। मग काय 15 रुपयाचा घेतला होता, मग घेतला बरं का, खाऊन फेकून नाही दिला। मग आम्ही इकडे आलो। इकडे मस्त असं छान घसरगुंडे आहे लेकरांना खेळायला, अजून बरेचसे झोके, खूप काही आहे बघा खेळायला। आता आदूच्या दीदी दादा कोणी सोबत असतं तर छान एन्जॉय केला असता। आता तो एकटा आहे म्हणून त्याचा काही एवढा एन्जॉय झालाच नाही। मग आदूला घसरगुंडी वगैरे खेळवलं आणि मग गेलो होतो आम्ही तात्या इंचूला भेटायला। आता खरोखरचा नाही बरं का, खोटा तात्या इंचू। आणि त्याच्यातच आपले मस्त असे हनुमानजी आहेत बरं का, इतके क्यूट आहेत तिथे हनुमान सुद्धा। आणि श्रीकृष्ण पण इतके क्यूट आहेत असं त्यांना बघून छान असं एन्जॉय होतो त्या गार्डन मध्ये। म्हणूनच इथे लहान लेकरांचा सुद्धा एन्जॉय होतो आणि आपल्यासारख्या मोठ्या माणसांचा सुद्धा एन्जॉय होतो। म्हणूनच जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहत असाल तर नक्कीच या गार्डन मध्ये। 3 वर्षापूर्वी तसं हे गार्डन होतं हे तसंच गार्डन आहे, याच्यामध्ये काही मला बदल वाटलेला नव्हता। पण मस्त असं छान एन्जॉय केला आम्ही। आता प्राणी संग्रहालय बघायचं राहिलं आहे तर ते येऊ आम्ही कधीतरी। आता मस्त आता 7 वगैरे वाजतच आले होते, त्याच्या पहिलेच आम्ही मग गार्डन मधून बाहेर आलो। तिथेच एक बाबा म्हणजे लिंबून रस काढायचं मशीन आहे बघा त्यांच्याकडे, ते सांगताय समोर बघा। नरम है, इधर देखो आप, काटना नहीं, दबाना नहीं, इधर आ जाओ, लेना नहीं लेना मर्जी है। दूर खड़े तो कुछ भी नहीं होता, इधर आओ, खड़े ना रास्ते में, इधर आ जाओ, 2 मिनट, इधर आओ। ऐसा ऊपर लगाने का
इधर या इधर आड़े में नहीं लगाने का। अपन छुरी लेते 2 टुकड़े करते, मत्ते बढ़ते, ये कचरा बिन जाता, हाथ का मैल आता और इतना क्लीन रस कोई भी नहीं निकालता। ये मशीन को खाली गोल फिराओ, ये काट देता। ऐसा दबाओ मत, काटो मत, नरम मत करो, ये घुमा के अंदर डाल दो। उसके बाद ये दावें हाथ में सब पकड़ लो, नीचे से नींबू को दबाएंगे, ये पूरा क्लीन होके रस आता। ऐसा कचरा बिन भी नहीं आता। पी लो या गिलास में डालो और दबाते जाओ और रस निकालो। छुरी से अगर कोई भी ऐसा रस निकाल दिया 500 रुपए लेके जाने का। ये कलकत्ते का आइटम है, एक मौसम्बी का, एक नींबू का। ये 2 मशीन है, आपको सिर्फ 20 रुपए में। ये लेबर की मजदूरी है, ये पुकारने बताने के पैसे नहीं। ये 10-15 पैकेट रह गए, पूरा माल खत्म हो गया। ये 2 मशीन है 20 रुपए में। ये कचरा बाहर और ये बिंजा अलग और ये छिलका लग गया था। इतनी आसानी से अपन इतना रस कोई भी नहीं निकालता। ये 2 मशीन दे रहे 20 रुपए में। देखो 2 मशीन 20 रुपए में, एक नींबू के लिए और एक मौसम। मस्त छान मशीन होती ती. एका याने ना आपण मोसंबीचा पण ज्यूस काढू शकतो आणि एका याने लिंबूचा पण ज्यूस काढू शकतो. आणि त्याची प्राइस पण ना खूपच कमी आहे, फक्त 20 रुपयाची होती ती. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.